जय शिवराय. मी संदीप नाईक बाबा 24/7. त्याचबरोबर तुमचा कल्याण पश्चिमचा 384 जनतेचा आमदार. मी आता जेवायसाठी गोदरेज हिल या ठिकाणी आहे. हे आमचे काकू आहेत. काकू इकडे बघाव, त्यांना बघू द्या. यांच्या इथं मी जेवायला आलेलो आहे. नेहमी येत असतो. तर माझ्या समोर आता बसलेत. नाव काय काका आपलं? राजकुमार. तुमचं? राठोड. हे दोन रिक्षावाले आहेत. हे दिसते बघा, है ना. रिक्षा चालवतात आणि आपली उपजीविका भागवतात. मी आता हे आपलं दिसेल माझं ताट बघूया. राईस प्लेट घेतली आहे. विषयाचं गांभीर्य असे दोघं जेवत होते. मी समोर बसलो होतो, शांतपणे ऐकत होतो. रिक्षावाले लाईनमध्ये लावण्यासाठी खडकपाडा स्टेशन तो स्पॉट आहे. त्या ठिकाणी रिक्षा लाईनीमध्ये लावत असताना RTO हवालदार, ट्रॅफिक हवालदार यांनी काय केलं, रिक्षाच्या पाठीमागून येऊन फोटो काढला आणि पाठवून दिला. यांनी खूप दयावया केली का बा नको, आज सकाळपासून धंदा झाला नाही आहे आणि असं करू नका. कारण का मी लाईनीमध्ये रिक्षा घातलेली आहे, पार्किंगमध्ये नाही आहे ती. तरी पण ज्यावेळेस ते आता जेवायला ह्या ठिकाणी आले थकून भाकून वगैरे, तर त्यांना SMS आला 1500 रुपयाचा. म्हणजे रिक्षावाल्याचा दिवसभराचा धंदा तेवढा नाही आहे, तेवढं त्याला 10 पटी नाही 5 पटी बोलूया. म्हणजे 500 रुपये कमावचे असेल तर तुम्हाला 1500 रुपये, म्हणजे जवळ 3 पटीने त्याला चार्ज लागलेला आहे. राठोड आहे समोर. राठोड, काय अनुभव आहे सांगा बरं तुमचा नेहमीचा रिक्षावाल्यांचा? रिक्षावाल्यांचा हाल आहे. रिक्षावाल्यांना खायची मारामारी झालेली आहे आणि तुम्ही त्यांच्या इमानदारांनी लाईनमध्ये गाडी लावतात, त्यांचे सुद्धा तुम्ही फोटो काढतात. जे पुढे लावलेले असतात गाडी, त्यांचं काही नाही. त्यांना काढा ना तुम्ही, नंतर लाईनवाल्यांना काढा. मी तर बघतोय का 5-5, 6-6 सीट प्लस काही इन्शुरन्स नाही, काय नाही, ते बिंदास फिरू राहिले. बिंदास फिरवलंय, तुम्ही कारवाई का नाही करत नाही? हे आमच्या काय दोषी आहे आता? कुमारजी, तुमच्या गाडीचे सगळे पेपर ओके आहेत का? वय किती तुमचं? 64. 64 वयाची व्यक्ती आहे, रिक्षा चालवते आणि आता तिला मेसेज पडलाय 1500 रुपये. दाखवता का मेसेज 1500चा? जेवता कार्यक्रम आहे आपला. दुसऱ्यांच्या मोबाईलमध्ये आला. कोणाच्या? म्हणजे जे चेक करतात ना त्यांच्या मोबाईल, माझ्या मित्राच्या मोबाईलमध्ये का? त्यांच्या मोबाईल गाडी मित्राची आहे का? मग आपण जर इन्क्वायरी केले ना ते मेसेज येतात. अच्छा, तिकडे मेसेज येतात काय? आज दिवसभर धंदा किती झाला आतापर्यंत? 300-400 रुपये कमवलेत. त्यातून आताची राईस प्लेट, त्यातून ती माझा वजा करायची, त्याच्यात गॅस, त्याच्यात आईल आणि आता दिवसभर लाईन मध्ये बसावं लागणार. आणि तुम्ही मगाशी बोललात का ट्रॅफिक होतं म्हणून तुम्ही इथे जेवायला आलात. जर ट्रॅफिक नसेल तर तुमचं जेवण पण? आमचं जेवण काही ठिकाणा नाही. ड्रायव्हर लोकांचं जेवण कधी पण जेवू शकतो. पण जे चार्जेस लागले RTOचे ते कमी होणं खूप गरजेचं आहे ना. काय लोक अदालत गेलं कमी होतात लोक अदालत गेल्यावर. यांनी सांगितलं काकांनी, कुमार काकांनी बरोबर का चार्जेस लागले तर लोक अदालत लागते आणि अवश्य लागते. तर त्या ठिकाणी गेलं तर तुमचे चार्जेस ऑब्व्हियसली कमी होतात वगैरे. पण किती हे करणार, कारण कुठंतरी हे थांबलं पाहिजे. रिक्षा चालवणारे करोडपती नाही आहेत. अरे भिकारपती आहे ना सगळे. काय रिक्षा चालवणारे भिकारपती आहेत. तर यांचं तळतळ घेऊन आयुष्य जगू नका. आणि मी सांगेल त्या ट्रॅफिकवाल्यांना वगैरे, काही उपयोग होणार नाहीये. कारण का त्याचं हाय लागणार. बरोबर ना साहेब? हाय लागणारच ना, हाय लागते वगैरे. कारण का मी आता शांत समजायला पाहिजे की 1500 रुपये आहे का धंदा. मी शांतपणे जेवत होतो आणि ह्या दोघांची व्यथा ऐकत होतो. त्यांना बोललो मी, मला तुमच्या व्यथा लाईव्ह करायच्या आहेत. ते बोलले अवश्य करा आणि जनतेला कळू द्या. तर बघा, रिक्षा ड्रायव्हरची व्यथा. जर हे प्रामाणिक रिक्षा ड्रायव्हर आहेत आणि त्यांच्यावरती एवढं फाईन लागत असेल
आणि मग अप्रामाणिक लोक तर काही इन्शुरन्स भरत नाही. किंवा कुठे पण भाड्या घेऊन जातात ते, हा. त्यांचं काही नाही. त्यांचं काय नाहीये, लाईनीमध्ये नाही, काय नाही, त्यांचं जेवण काही नाही. त्यांना काही बिनधास्त चालू नाही, आहे. त्यांचं बिंदास चालू आहे. गाडी तेवढी गाडी मारतात, त्यांना काही काही करत नाही, त्यांना माफ आहे. माफ आहे. म्हणजे लाईनवाल्यांनाच माफ नाही का? तुमचं वय किती आहे? माझं वय 50च्या वरती. 50च्या वरती आहे. बघा, ह्या देशामध्ये वयस्कर होईपर्यंत म्हणजे मरस्तोपर्यंत काम करायचंय. तुमची स्मशानभूमीवरती लाकडं जाईपर्यंत तुम्हाला कामच करायचंय. आणि त्या ठिकाणी लाकडं गेल्यानंतर पण 20-22 हजाराची सोय करून जायचंय चितेसाठी. लाकडाचा पैसा तुमचा काय मेला तर मेला तर पण पैसा लागतं. म्हणजे तुमच्या मरणाचं जे चिता जाळायची आहे ना, त्यासाठी पण पैसा अरेंज करून ठेवायचा आहे. परत ते आमचं चालू होऊन जातं, श्राद्ध आहे, 10वा 7वा 8वा 9वा 5.5 महिने 1 वर्ष. हास्यास्पद गोष्ट आहे, कारण का प्रत्येक गोष्टीला पैसा हवा आहे. आणि हे पैसा कमवताना लुटेरे पण खूप आलेले आहेत. तर माझी प्रशासनाला विनंती आहे का बाबा हो, एवढं लुटू नका जेणेकरून माणसाचा कणस मोडला जाईल. धन्यवाद.